ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण बघतोय झी मीडियाचा ओपिनियन पोल बिहार कर्नाटक नंतर आता तेलंगणा राज्याचा ओपिनियन पोल झी 24 तासच्या हाती आलेला आहे आणि या ओपिनियन पोलचे आकडे नेमके काय सांगतात आपण बघूयात। तेलंगणात एनडीएला 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे, म्हणजे 1 जागेची वाढ होणार आहे, तर इंडिया आघाडीच्या जागा तब्बल 6 ने वाढताना बघायला मिळतात। 2019 मध्ये 3 जागा जिंकल्या होत्या इंडिया आघाडीने, तर आता 2024 मध्ये 9 जागा जिंकण्याचा अंदाज झी 24 तासचा ओपिनियन पोल सांगतोय। आणि आपण पाहतो आहोत ही आकडेवारी 17 लोकसभा जागा आहेत तेलंगणामधून। यामध्ये एनडीएला गेल्या वेळेस 4 जागा होत्या, त्यात 1 जागेची वाढून 5, तर इंडिया आघाडीला इथं चांगला फायदा होताना दिसतोय। 2019 मध्ये केवळ 3 जागा इंडिया आघाडीकडे आल्या होत्या, मात्र 2024 मध्ये 9 जागा इंडिया आघाडीकडे येण्याचा अंदाज आहे, तर इतरांच्या जागा इथं कमी होत आहेत। यात विशेषतः बीआरएसला मोठा फटका बसताना दिसतो आहे। की आपण आता तेलंगणाबद्दल जर बोलतो आहोत तर इथे विशेषतः बीआरएसला मोठा फटका दिसतो आणि इंडिया आघाडीकडे एक चांगला फायदा त्यांना होताना दिसतो। याचा भाजपच्या बाबत जर बोलायचं झालं मृणालिनीजी, तर केवळ 1 जागा वाढते आहे, म्हणजे दक्षिण भारताचं जर आपण कर्नाटक आणि तेलंगणा दोन्ही बघितलं, दोन्ही ठिकाणी एक दोन जागा अशा वाढताना दिसतात। म्हणजे दक्षिण भारतात फारसा होल्ड नाही असं म्हटलं जात होतं राष्ट्रीय पक्षांना, तर तिथे काहीसा फायदा होताना दिसतोय। काय म्हणाल या चित्राकडे? सध्याचे ओपिनियन पोल लक्षात घेतले तर हा फायदा अत्यंत मार्जिनल आहे आणि भारतीय जनता पक्ष ज्या गतीने पॅन इंडिया स्वतःचं सामर्थ्य पसरवायचा प्रयत्न करतोय ते लक्षात घेता कर्नाटकमध्ये आपण जे दाखवतो की कर्नाटकमध्ये नव्याने आलेलं काँग्रेस सरकार 4 अधिक जागा मिळवत आहे, ते भारतीय जनता पक्षासाठी काहीसं चिंताजनक आहे। कर्नाटकच्या विधानसभेचे निकाल लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने झालं गेलं विसरून पुन्हा जनता दलातल्या तिथल्या गटाशी युती पण केली होती। भारतीय जनता पक्ष कोणतीही कमतरता जागा जिंकण्यासाठी सोडत नाही, हे सरळ आहे। पण ज्याप्रमाणे बोललं जातंय की गंगेच्या बेल्टमध्ये भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत उत्तम वातावरण आहे आणि दक्षिण हा अजूनही प्रश्न आहे। मी मगाशी म्हटलं की ओपिनियन पोल हे फक्त अंदाज वर्तवत असतात, ते मतदान नसतं। पण साधारणतः जी भीती व्यक्त केली जाते की दक्षिणेतला दिग्विजय अजून काहीसा दूर आहे, हा ओपिनियन पोल देखील हेच सांगतोय। दुसरं यातलं लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसची सरकारं जिथे आलेली आहेत तिथे विधानसभेतल्या निवडणुकीतल्या यशाची पुनरावृत्ती हा पक्ष करू शकतोय। खरं तर तेलंगणातले प्रादेशिक जे नेते होते ते पंतप्रधान बनायला निघाले होते। स्वप्न अशी होती की मविया सरकार असताना महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना ते भेटायला यायचे, त्यांनी पक्षाचं नाव प्रादेशिक बदलून भारत त्याच्यात जोडलं गेलं होतं। पण त्या प्रादेशिक पक्षालाही यश न मिळता तिथली जागा मोठ्या प्रमाणात काँग्रेस जी सत्तेत आली आहे आणि 1 जागेनी भाजप भरून काढते। हे सगळं चित्र थोडंसं इंटरेस्टिंग आहे। ज्याप्रमाणे काँग्रेसचा ऱ्हास होताना दिसतोय गेल्या 2 निवडणुकात, ती जागा प्रादेशिक पक्ष जिथे तिथे भरून काढायचा प्रयत्न करत होते। काँग्रेसला 2-3 राज्यात तरी ते रोखण्यामध्ये यश आलेलं दिसतंय। अजून बराच वेळ आहे, बरीच राज्य समोर येणार आहेत, पण कोणत्याही देशाचा कारभार उत्तम व्हायचा असेल तर मला असं वाटतं प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाला प्रचंड मर्यादा असतात। हे प्रादेशिक पक्ष आपली किंमत कधी कधी अवाजवीपणे वसूल करायचा प्रयत्न करत असतात। 2च पक्ष असायला हवेत वगैरे असं काही नाही, पण भारतीय जनता पक्षाला काँग्रेस पर्याय म्हणून जर उभा करायचा असेल, कारण कोणत्याही लोकशाहीत सशक्त विरोधी पक्ष हवाच, तर काँग्रेसला या ओपिनियन पोलमध्ये मिळणाऱ्या जागा या थोड्या आशा वाढवणाऱ्या आहेत। निश्चित हाच मुद्दा घेऊन मला श्रीमंत माने सरांकडे जायचं आहे। माने सर, कर्नाटक तेलंगणाचं बघितलं, काँग्रेस बरीच घोडदौड करताना बघायला मिळतेय। कर्नाटकात काँग्रेसच्या 4 जागा वाढतात जिथे त्यांची राज्यात सत्ता आहे आणि तेलंगणामध्ये बीआरएसला बराच लॉस होतोय, म्हणजे टीआरएसचा बीआरएस झाल्यानंतर थेट त्यांच्या जागा 7 ने कमी होताना बघायला मिळतात आणि त्या इंडिया आघाडीमध्ये ऍड होताना म्हणजे हा जो ओपिनियन पोलचा आकडा आहे तो सांगतोय। तेव्हा प्रादेशिक राजकारण सोडून राष्ट्रीय राजकारणात जाणं, टीआरएस बीआरएस होणं हे चंद्रशेखर राव यांना घातक ठरलंय तेलंगणात असं दिसतंय। तुम्ही जो ओपिनियन पोल दाखवता त्याच्या संदर्भात मला असं वाटतं की कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या जागांची संख्या आणखी थोडी वाढण्याची शक्यता आहे। त्याची 2-3 कारणं आहेत।
कारण विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं यश हा एक भाग आहेच. अर्थात विधानसभेसाठी मतदार वेगळा विचार करतात आणि राष्ट्रीय निवडणुकीसाठी वेगळा विचार करतात, हे आपण 2018 मध्ये पण कर्नाटकमध्ये पाहिलंय. पण जनता दल सेक्युलर बरोबर अलायन्स केल्यानंतर जितक्या प्रमाणामध्ये भाजपला फायदा हवा होता किंवा जितका अपेक्षित आहे तितका तो होताना दिसत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, डी.के. शिवकुमार सारखा एक तगडा नेता काँग्रेसमध्ये कर्नाटकमध्ये असल्यामुळं मला असं वाटतं की हे तुम्ही जो आकडा दाखवताय त्याच्यापेक्षा आणखी काही जागा कदाचित काँग्रेसच्या वाढू शकतील कर्नाटकमध्ये. बीआरएस तेलंगणचा विषय असा आहे की पहिल्यांदा असं घडलं की प्रादेशिक पक्ष विरुद्ध काँग्रेस अशी जर लढाई असेल तर आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये अलीकडच्या काळातल्या असं लक्षात येत होतं की तिथं लोक भाजपच्या विरोधात स्थानिक प्रादेशिक पक्षाला कौल देतात किंवा पर्याय जर निवडायचा असेल तर तो प्रादेशिक पक्षाचा निवडला जातो. तेलंगणमध्ये पहिल्यांदा असं झालं की प्रादेशिक पक्षाच्या ऐवजी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा पर्याय निवडला गेला आणि त्यामुळं तेलंगणमधल्या ज्या 17 जागा आहेत त्याच्यामध्ये किमान निम्म्या जागा काँग्रेस जिंकेल किंवा निम्म्यापेक्षा जास्त जिंकेल असं साधारणपणे तेलंगणमधलं वातावरण आहे. आणि त्यामुळे या दोन्ही राज्यांचा विचार केला तर ओपिनियन पोलपेक्षा कदाचित एखाद दुसरी जागा ही काँग्रेसची वाढू शकते. विशेषतः कर्नाटकमध्ये ती वाढू शकते. कदाचित कर्नाटकमध्ये काँग्रेस डबल डिजिटमध्ये जाईल अशा पद्धतीचं तिथलं वातावरण आहे, अशा आतापर्यंतचे जे इन्फॉर्मेशन येते त्या संदर्भातली. पण तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे कर्नाटकमध्ये आणि तेलंगणमध्ये तिथं दोन्ही ठिकाणी काँग्रेसची सरकार आल्यामुळं त्याचा एक जो अप्रत्यक्ष फायदा आहे तो राष्ट्रीय निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसला होताना दिसतोय. आणि त्याचं कारण महत्वाचं असं आहे की राष्ट्रीय स्तरावरती मतदान करताना मतदार राष्ट्रीय पक्षांचा विचार करतात आणि तो यावेळेला तिथं काँग्रेसचा विचार जो आहे तो मतदार करताना दिसत आहेत. किमान या दोन सरकारांचा फायदा तरी काँग्रेसला होईल असं या दोन्ही राज्यांमधलं वातावरण आहे. नक्कीच. आणि याला फक्त एक मला जोड द्यावीशी वाटते की जरी वेगवेगळे कल आपल्या लक्षात येत आहेत, पत्रकारांनाही वारंवार लक्षात येत असतात, तरी कर्नाटकात सध्या सत्तेत आलेलं काँग्रेस सरकार अनेक आघाडीवर अपयशी ठरतंय की काय अशी शंका निर्माण करणारं चित्र सध्या दिसतंय. बंगलोरमध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न झालेला आहे. तो काय आत्ताच आलेल्या सरकारने केला असं अजिबात नाही. पाण्याचा वापर, पाण्याचं व्यवस्थापन हे खूप महत्वाचे विषय आहेत ज्याकडे भारतातल्या कोणत्याही राजकीय पक्षांचं फार लक्ष जात नाही. त्यांनी ते लक्ष द्यायला हवं असा रेटा जनता देखील निर्माण करू शकत नाही. पण निवडणुकांना सामोरं जाताना कोर्स करेक्शन फटाफट करावं लागतं. ते सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार असे बडे नेते कर्नाटकात जर करू शकतील तर तिथे यश मिळेल. अन्यथा तिथे देखील मोदींची लाट जर चालली आणि IT आणि टेकिस्तान जिथे आहे त्यांनी मोदींना कौल देण्याचा निर्णय जर घेतला तर काँग्रेस समोर दक्षिणेतही विशेषतः कर्नाटकात प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आज तरी काँग्रेसला कर्नाटकचा पेपर खूप सोपा आहे असं जरी वाटत असलं तरी मला असं वाटतं जनतेच्या मनात वेगळं काही असूही शकेल. कारण देशात मोदी हवेत हे जे वारं आहे ते कर्नाटकात जिथे भारतीय जनता पक्षाची शक्ती आहे तिथे कन्व्हर्ट करायची यंत्रणा भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात राबवेल. त्याला उत्तर सत्तेतला काँग्रेस देऊ शकतं का हे पाहणं खूप मोलाचं ठरणार आहे. कर्नाटक आणि तेलंगणाचे आपण एक आकडे बघितलेले आहेत, मात्र उर्वरित दक्षिण भारत म्हणजे विशेषतः तामिळनाडू जे दक्षिण भारतातलं एक मोठं राज्य आहे त्यातला कल काय सांगतोय तेही आता आपण पाहणार आहोत. तामिळनाडूमधली आपण आकडेवारी पाहणार आहोत. तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीला 36 जागांचा अंदाज आहे तर एनडीएला मात्र केवळ 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. एक मोठा धक्का इथे बसू शकतो. तर AIADMKला 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे तामिळनाडूमध्ये. त्यामुळे इंडिया आघाडीची सरशी होऊ शकते असा हा पोल सांगतोय. हा महत्वाचा एक पोल म्हणता येईल तामिळनाडूचा, कारण तामिळनाडूमध्ये 39 जागा आहेत लोकसभेच्या आणि त्यापैकी एनडीएला गेल्या वेळेस कोणतीच जागा मिळाली नव्हती. त्यात काहीसा फायदा होऊन 1 जागा मिळेल. मात्र इंडिया आघाडीला 38 जागा गेल्या वेळेस मिळाल्या होत्या, त्यात त्यांची घट झालेली आहे. तरी सुद्धा 36 हा एक इम्प्रेसिव्ह आकडा म्हणता येईल. AIADMKला 1 जागा होती गेल्या वेळेस, ते आता 2 जागा मिळालेल्या दिसत आहेत, म्हणजे 1 जागेची वाढ झालेली आहे. दुसरीकडे केरळ राज्यात काय चित्र दिसू शकतं केरळचा आपण ओपिनियन पोलचा अंदाज सांगूया. दक्षिणेतलं अजून एक महत्त्वाचं राज्य
देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने देखील केरळमध्ये इंडिया आघाडीला पुन्हा एकदा मोठं यश मिळताना बघायला मिळतंय. केरळमध्ये इंडिया आघाडी सर्व 20 जागा जिंकू शकते असं झी24 तासचा ओपिनियन पोलचा अंदाज सांगतोय. तेव्हा केरळमध्ये पुन्हा एकदा अपयशच भाजपच्या पदरी पडणार का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. की आपण आता बघितलेलं आहे, जसं आपण दक्षिण भारताबद्दल बोलतो आहोत, कर्नाटक तेलंगणाने काहीसं आशादायक चित्र असं दाखवलं जरी तरी सुद्धा केरळ आणि तामिळनाडू दोन्ही ठिकाणी फार मोठी असं आशादायक चित्र नाही. तर दुसरीकडे इंडिया आघाडीला मात्र एक चांगलं चित्र दिसतंय. विश्वासजी, काय सांगाल, काय वाटतंय, भाजपचे प्रयत्न कुठे कमी पडत आहेत दक्षिण भारतामध्ये? नाही, आमचे प्रयत्न अतिशय जोरात चालू आहे. दक्षिण भारतामध्ये कर्नाटक जर सोडलं तर भारतीय जनता पक्षाला अनेक आव्हान होते. आज कर्नाटक असं आहे की कर्नाटकामध्ये विधानसभेमध्ये आम्ही सत्ता अनेकदा राबवलेली आहे. आज सत्ता काँग्रेसकडे आहे. मात्र आता जनतेला कळून चुकलं आहे की जर डबल इंजिनची सरकार जर असलं, आणि कारण का की 2024ला मोदीजींचं परत प्रधानमंत्री होणे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळे कर्नाटकाचे लोक देखील मोदींना कसं काय मतदान होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहे. तर मला पूर्ण विश्वास आहे की हे 23 पेक्षा देखील जास्त जागा आम्हाला कर्नाटकामध्ये मिळतात आहे. राहिला प्रश्न तेलंगणाचा. तेलंगणामध्ये देखील आमची ताकद नव्हती, मात्र विधानसभेमध्ये गेल्या आमचा पर्सेंटेज वाढलेला आहे. आणि आमच्या माहितीप्रमाणे तेलंगणामध्ये देखील आम्ही 2 ते 3 जागा, 9 जागा तुम्ही जे दाखवताय त्या 9 जागांमध्ये अजून आमची वाढ व्हायची पूर्ण शक्यता आहे. 2 डिजिटमध्ये आम्ही जाणार आहे. राहिला प्रश्न तामिळनाडूचा, तर मी तुमच्या या सर्वेशी थोडंसं असहमत आहे. तामिळनाडूमध्ये आम्ही 5च्या वर आणि कुठे 8-9 पर्यंत देखील जाऊ शकू अशी आमची परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या प्रकारे आम्ही तामिळनाडूमध्ये गेले 6-7 वर्ष एक जे IPS अधिकारी होते, ज्यांनी आता आमचे अध्यक्ष आहेत, त्यांनी ज्या प्रकारे काम केलं आहे आणि मोदीजींनी, निर्मला सीतारामनजी यांनी ज्या प्रकारे तिकडे लक्ष घातलेलं आहे, तामिळनाडूमध्ये देखील आम्ही मुसंडी मारत आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं जर तुम्ही बघितलं की एकदा सुरुवात झाली की पुढच्या इलेक्शनमध्ये आम्ही सत्ता काबीज करण्याच्या जवळजवळ जातो. तुमचा आता हा सर्वे दाखवेलच. आंध्र प्रदेशमध्ये आम्हाला यावेळेस फार मोठी झेप मारायला मिळणार आहे. सर्वेमध्ये देखील तुम्हाला बऱ्यापैकी जागा दिसतील त्याच्यामध्ये. केरळचा प्रश्न, केरळबद्दल सांगतो की आम्ही 2 आमच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांना तिकडे उतरवलेलं आहे. एक चंद्रशेखर आणि मुरलीधर, आणि एक रिटायर्ड तिथले व्हाईस चान्सलर देखील आम्ही उतरवलेले आहे. पण केरळ म्हणजे एक गठ्ठा सगळे इंडिया आघाडीकडे जाते असं दिसतंय. असं तुमचं दाखवतं. पण आमच्या माहितीप्रमाणे कमीत कमी 3 जागा मला केरळमध्ये देखील मिळतात आहे. त्यामुळे यावेळेस कर्नाटकामध्ये प्रत्येक दक्षिणेतल्या प्रत्येक राज्यामध्ये आमचे खासदार हे दिसणारच तुम्हाला. आणि बाकीचा जो पोल आहे तुमचा बिहार, झारखंड, कर्नाटका, हा आमच्या अपेक्षेप्रमाणेच आहे. निश्चित. आपण श्रीमंत माने सरांकडे जाऊया. तर माने सर, आपण दक्षिण भारतात बघितलं तर खास करून जी प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचं वर्चस्व किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये काँग्रेसचं वर्चस्व बघायला मिळालंय आजवरच्या राजकारणात. भाजपची छाप तशी आजवर फार नव्हती. 2014 नंतर चित्र बऱ्यापैकी बदललं. मात्र पुन्हा एकदा केरळ असेल, कर्नाटक असेल, इथे इंडिया आघाडी बरीच घोडदौड करताना बघायला मिळते. ह्याला जोडून माझा प्रश्न असा आहे की भारत जोडो यात्राची जी पहिली फेज संपूर्ण दक्षिण भारतातून गेली, त्याचा कितपत फायदा काँग्रेसला या जागा मिळवण्यासाठी होऊ शकतो असं आपल्याला वाटतं? नाही, तुम्ही केरळचं जे सांगता आहे 20च्या 20 जागा इंडिया आघाडी जिंकेल, तर तुम्ही असं गृहीत धरलेलं आहे या सर्व्हेमध्ये की LDF आणि UDF म्हणजे काँग्रेस नेतृत्वातली तिथली आघाडी आणि डाव्या पक्षांची आघाडी हे एकत्र येतील आणि लढतील. तर आत्ताचं सध्याचं चित्र केरळमध्ये LDF आणि UDF एकत्र लढण्याचं नाही आहे. विशेषतः वायनाडमध्ये जिथं राहुल गांधी उमेदवार आहेत, तिथं डी राजांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना डाव्या पक्षाने उमेदवारी ऑलरेडी जाहीर केली आहे. आणि त्या जागेवर कोण लढणार याच्याबद्दल तणाव आहे इंडिया आघाडी म्हणून, डावे पक्ष आणि UDF किंवा काँग्रेस पक्ष म्हणून. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की एक स्ट्रॅटेजिक मूव्ह म्हणून कदाचित केरळमध्ये LDF आणि UDF एकमेकांच्या विरोधात लढतील, जेणेकरून या दोघं एकत्र आल्यानंतर जे जाणारी जे मतं आहेत ती भाजपकडे विशेषतः जाऊ नयेत यासाठी. आणि आत्ता इंडिया आघाडीच्या ज्या 20 जागा तुम्ही दाखवताय तर त्या
ते इंटरेस्टिंग असेल की ज्यावेळेला एलडीएफ विरुद्ध युडीएफ लढेल त्यावेळेला कुणाला जागा मिळतील या अनुषंगाने. राहिला प्रश्न तामिळनाडूचा, तर आत्ता बहुतेक जण सर्व्हेमध्ये असं सांगतायत की भाजप कदाचित तामिळनाडूमध्ये अकाउंट ओपन करेल आणि तुमच्या पण सर्व्हेमध्ये ते येतंय की किमान एक जागा भाजप जिंकेल. तामिळनाडूमध्ये एक जागा जिंकणे हे सुद्धा भाजपसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की त्या राज्यांमध्ये एकतर आलटून पालटून सत्ता देणारं ते राज्य आहे आणि पूर्णपणे द्रविडी पक्षांच्या ताब्यातलं राज्य आहे. डीएमके असो किंवा एआयडीएमके असो. आत्ता डीएमकेचा तिथं प्रभाव आहे आणि त्यांच्याबरोबर काही आणखी छोटे पक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेस आहे. तर ही इंडिया आघाडीची तिथली जी म्हणजे तिथला जो सर्व्हे आहे की तिथलं जे ओपिनियन आहे तर ते थोडंसं अपेक्षेनुसारच आहे. कारण तिथं सध्या डीएमकेचा प्रभाव आहे आणि तामिळनाडू आणि पुदुचेरी अशा मिळून ज्या 40 जागा होत आहेत त्यातल्या बहुतेक जागा इंडिया आघाडी जिंकेल. भाजपने तिथं अकाउंट ओपन केलं तरी सुद्धा ती भाजपसाठी मोठी गोष्ट असेल असं दिसतंय याच्यातून. नक्कीच. एकूणच दक्षिण भारताचा आपण विचार करतो आहोत. तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणा, कर्नाटक यांचा अंदाज आलेला आहे आपल्याला. फक्त बाकी आहेत आंध्र प्रदेश. त्यामुळे आंध्र प्रदेशचा जर ओपिनियन पोल काय येतो हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. हाही ओपिनियन पोल आपण पाहणार आहोत. मात्र इथं घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.